स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रो, आज आपण जाणार आहोत तिकोना गडावरती। तर तिकोना हा किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये आहे। तर मित्रो, फायनली आपण किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे जिथून आपल्याला इथे आपली पार्किंग आहे आणि हे सगळे आपल्यासोबत इथे रवी सर आणि अँथनी तर माहिती आहे, हे दुसरे आहेत सुशांत सर आणि प्रसाद, सगळे कंपनीतले आपले। आणि आपण आपली गाडी इथे लावलेली आहे पार्किंगला आणि हा आहे समोर किल्ला। तर आपल्याला निघायचे तिकडून, तर इकडे छोटे मोठे दुकानं वगैरे पण आहेत आणि आता आपण निघू इकडनं पुढे। तर मित्रो, इथून फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि इथे पण आपल्याला हे छोटे मोठे स्टॉल वगैरे आपल्याला दिसत आहेत, ते पाहायला मिळतात। खाण्यापिण्याच्या वस्तू आपण घेऊ शकतो, पाण्याची बॉटल वगैरे। तर कंटिन्यू करूया इथून पुढे। तर मित्रो, इथून थोडासा स्टेप प्यायचे आहे, म्हणजे या पायऱ्या वगैरे आहेत। तर मित्रो, जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण मध्यापर्यंत येऊन पोहोचलो। तर इथे मित्रो आपल्याला ना एक दोन रस्ते मिळतात, तर त्या बाजूला पण आपण जाऊ शकतो आणि आपला जो मेन किल्ला जो आहे तो या बाजूला आहे। तर मित्रो, आपण मध्यामध्ये आहोत आणि या मध्यातून आपल्याला या बाजूला पूर्णपणे पावना लेकचा नजारा पाहायला मिळतो। इथून आपल्याला थोडासा खडखड पॅच चालू झालेला आहे, तर हे काही ते उतरत आहेत आणि आपल्याला वरती चढायचे। तर अँथनी तिथे उभा आहे आणि आपण हा पूर्णपणे ट्रेक बघू शकता कशा प्रकारचा आहे। तर अँथनी आणि ते तर वरती पोहोचलेलो आहेत। आपण जवळपास किल्ल्याच्या मध्य भागापर्यंत पोहोचलेलो आहे। तर इथे आपण जसं पुढे जातो थोडा हा दरवाजा पाहायला मिळतो। हा जुन्या कालावधीमधला दरवाजा नाहीये, तर हा काही वर्षांपूर्वी नवीन असा बसवलेला दरवाजा आहे। आणि इथून जेव्हा आपण आज जातो तेव्हा आपल्याला आतमध्ये काहीसा असा व्ह्यू पाहायला मिळतो आणि इथे रेती वगैरे आहे, तर ही एक छोटीशी दालनाप्रमाणे आहे आणि इथून मग आपला पुढचा ट्रेक चालू होतोय। तर मित्रो, एवढं अंतर आपण चालत तर आलोय, तर पुढे आपल्याला इथूनच आपला भगवा झेंडा दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला हनुमानाचा फोटो सुद्धा समोर पाहायला मिळतोय। तर 1-2 मिनिटाचं अंतर आहे, तिथं पोहोचू आपण। तर फायनल मित्रो, आपण मध्यापर्यंत तर येऊन पोहोचलोय आणि इथे आपल्याला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते। तर सर गेले दर्शन घ्यायला घंटा वगैरे आहे आणि इथे फोटो पण समोर लावलेला आहे। तर लिहिलेलं आहे इथे, गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगाव मावळ। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक नावाचा फलक पण पाहायला मिळतोय, ज्याच्यावरती पूर्णपणे मेन्शन केलंय। आणि मग पुढे आपल्याला या छोट्याशा स्टेप पॅच चालू झालेला आहे आणि हा काहीसा इथला व्ह्यू। आणि हे जे मंदिर आहे ते पूर्णपणे कोरीव मंदिर आहे, याच्यामध्ये कोरलेलं आहे हनुमानाची मूर्ती आणि सर्व आपण बघतायत। तर मित्रो, इथे आपल्याला वाड्याचे अवशेष वगैरे फलक पाहायला मिळतोय आणि हे जे सर्व आहे ऐतिहासिक वास्तू वगैरे इथे लिहिलेले आहे। तर हे वाड्याचे वगैरे अवशेष आहेत, त्या काळामध्ये इथे वाडा वगैरे होता। या बाजूला आपल्याला पाहायला मिळते, थोडं इकडे नेऊन जातं, तर हे आहे श्रीराम मंदिर आणि त्याच्या सोबतच इथे आपल्याला पाण्याचे टाकं वगैरे पाहायला मिळते। तर सध्या थोडंफार शेवाळ वगैरे आल्याने पाणी खराब आहे, पण काहीचा असा हा व्ह्यू। आणि मंदिराकडे जाण्याचा पण आपल्याला इथून रस्ता आहे। हा आहे ना वरतून, चला बघू जाऊ। तर आपण या रस्त्याने इकडनं निघतोय श्रीराम मंदिराकडे।
तर मित्र आपण मंदिराच्या परिसरात तर पोहोचलेलो आहे. समोर तलाव आहे आणि इथे मंदिर आहे. आणि हे आहे श्रीराम मंदिर, जे की तिथे लिहिलेलं पण आहे. जसं आपण श्रीराम मंदिराच्या इथून पुढे निघतो तसं आपल्याला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि आपल्याला इथूनच पूर्णपणे किल्ल्याचा बुरुज देखील पाहायला मिळतो, जो की समोरच आहे. तर आता इथून जवळपास फायनली 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक राहिला आहे. तेवढं कंप्लीट केलं का आपण पूर्णपणे किल्ल्याच्या वरती पोहोचणार आहोत. तर मित्र तिथून थोडंसंच आपण पुढे चालत आलो. त्यानंतर आपल्याला इथे चुन्याचा घाणा हे फलक पाहायला मिळेल. तर हा जो किल्ला आहे ना तो मावळ तालुक्यामध्ये आहे. तर आपण हे जे बघताय ना हे आहे चुन्याचा घाणा. तर अशा प्रकारचं आहे. त्या कालावधीमध्ये याचा वापर केला जायचा. आणि आता इथून आपल्याला समोरच बाले किल्ल्याचा जो फलक आहे ना तो पाहायला मिळतोय. तर या लोखंडाच्या याच्यावर लावलेलं आहे बाले किल्ला. आणि या ज्या कोरीव पायऱ्या आहेत त्या घेऊन जाणार आहेत आपल्याला वरती किल्ल्याच्या बुरुजापर्यंत. तर मित्र हे जे अंतर आहे ना हे पायऱ्याचं जवळपास 1.5 विटा इतकं अंतर आहे. ठीक आहे. तर आता इथून पण निघतोय पुढे. तर मित्र त्या स्टेपेजने आपण थोडंसं वरती आलो. त्याच्यानंतर परत आपल्याला इथे एक छोटासा दरवाजा लागलेला आहे. तर आपण हा दरवाजा जोडून जसं वरती जातो ना तिथून आपल्याला पुढे या पाण्याच्या टाक्या वगैरे पाहायला मिळतात, जे की आपण इथे बघतायत. आणि पलीकडे 1-2 खोल्या किंवा आपण लेण्या बोलू शकतो. तर मित्र इथं पण आपण थोडंसं वरती आलो. तर इथं जे आहे त्यांनी आपल्याला एक टिळा वगैरे लावलाय आणि इथून आपल्याला या बाजूला लेण्या वगैरे आहेत. तर मित्र या दरवाज्यातून जसं वरती येतो तसं आपण पहिल्यांदा या बाजूला चाललो समोर. ठीक आहे. काहीसं मोकळं पटांगण आहे आणि पूर्णपणे हा आपल्याला बुरुज पाहायला मिळतोय, जो की आपण खालून पण थोड्या वेळापूर्वी दाखवला होता. आणि इथून परत एक स्टेप पॅच आहे, त्याला थोडाफार सपोर्ट लावलाय. आणि ही जी माची पाहायला मिळते ना या माचीच्या वरती पूर्णपणे तो रस्ता आपल्याला इथून घेऊन जातो. आणि या इथे आपल्याला हे जे पाहायला मिळतंय तर इथून पूर्णपणे आपण थोड्या वेळापूर्वी जो ट्रेक कव्हर करून इथपर्यंत आलोय ना ती वाले आपल्याला ट्रेक लाईन किंवा तो वाला आपल्याला इथून रस्ता पाहायला मिळतोय. तर कदाचित याचा उपयोग त्या काळामध्ये टॅहळणी करण्यासाठी किंवा पाहणी करण्यासाठी केला जात असावा. तर त्यासाठी ती आपल्याला प्लेस किंवा ती आपल्याला एक जागा तिथे पाहायला मिळते. आणि या बाजूने आपल्याला पूर्णपणे निसर्गरम्य असं वातावरण तर पाहायला मिळतंय आणि या आजूबाजूच्या गावांचा नजारा पाहायला मिळतोय. तर मित्र हे जे मंदिर आहे ना ह्या मंदिरामध्ये इथे आपण पहिल्यांदा आपल्याला इथे एक शिवलिंग आणि ते पाहायला मिळतं. तर मंदिराच्या इथलं आपलं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. तर मित्र जसं आपण हा पॅच आहे ना तो चढून वरती येतो तसं आपल्याला इथे जे 2 पाहायला मिळतात ना तर कदाचित मला असं वाटतं की जे गोदाम वगैरे असू शकतात इथे आणि तिथे. आणि समोर आपल्याला शिवशंकर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. तर हा मंदिराच्या परिसरामधला असा काहीसा व्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. आणि मंदिरचं झालेलंच आहे आपलं दर्शन वगैरे इथे आणि इथून आपण निघतोय पुढे. तर मंदिराच्या त्या बाजून जर बघायचं झालं तर तिकडे काही नाही एवढं. आणि या बाजूला जे मेन आपल्याला पाहायला मिळतंय तर तिथं आपल्याला भगवा ध्वज पाहायला मिळतोय. आणि हे बाकीचे जे आमच्यासोबत आलेले आहेत ते समोर आहेत तिघे. आणि हे जे आहे हे तलाव आहे आणि ह्या तलावाचं काहीतरी पाणी आपल्याला असं येल्लोइश किंवा पिवळ्या कलरमध्ये पाहायला मिळते. तर हे पाण्याचं एक मोठं टाकं इथे आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण जाऊया जिथे ध्वज आहे तिथे. तिकोना गडाचा हा इतिहास जो आहे तो फारसा उपलब्ध नाही आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657मध्ये तिकोना हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये आणला होता. आणि त्याच्यानंतरच पुढे पुरंदरचा जो तह झाला त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग याला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना किल्ला हा एक होता.
या दरवाज्यातून आपण जेव्हा आत आलो तेव्हा पहिल्यांदा वरच्या साईडला गेलतो. तर आता त्याच्यानंतर इकडे समोर जाऊया. इकडे काही लेण्या वगैरे पाहायला मिळत आहेत. तर या आहेत त्या लेण्या जे की आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तर याच्यामध्ये सध्या पाणी भरलेलं आहे जे की फुल ब्लॅक असल्यामुळं काही कॅमेरा कॅप्चर करू शकत नाहीये. आणि या पॉईंटवरनं पण आपल्याला पूर्णपणे व्ह्यू पाहायला मिळतो की इथून हे बाकीचे जे आहेत ते उतरतायत खाली. तर आपणच तिथून पहिल्यांदा वरती गेलतो ना, आता खाली उतरून जायचे. आणि ते जे घरं वगैरे आपल्याला दिसत आहेत, रिसॉर्ट वगैरे आहेत, तिकडेच आपण आपली गाडी पण पार्क केलेली आहे. तर मित्र फायनली आपण गड उतरवतोय. तर फायनली मित्र हा जो व्हिडिओ आहे करूया इथेच एंड. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.